नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 18 पोलीस भरती 2024-25 अंतर्गत गट क्रमांक 18 काटोल साडीचा मैदानी चाचणीचा निकाल म्हणजेच लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी एक गुणानुक्रमे न्याय जाहीर करण्यात आला असून कट ऑफ हा खूपच कमी लागलेला दिसतोय. तर एकूण कट ऑफ किती लागलाय त्याचबरोबर जी यादी आहे ही संपूर्ण यादी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर कट ऑफ प्रत्येक प्रवर्गानिहाय किती आलाय हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर महत्त्वाच्या अशा पोलीस भरतीबाबतच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्यात अगोदर या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता यामध्ये सूचना देण्यात आली होती. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 18 काटोल जिल्हा नागपूर कॅम्प अमरावती या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी 16 मार्च ते 20 मार्च 2026 दरम्यान पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी ही घेण्यात आली होती आणि यानुसार कमीत कमी 50% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून त्याने अर्जामध्ये नमूद केलेल्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार 1/10 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी प्राप्त उमेदवारांची यादी ही यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर यानुसार जो मेल आय डी आहे त्या मेल आय डीवर त्यांना आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. तर आक्षेप पूर्ण झाला असून आता पाहू शकता ही यादी या पद्धतीने तुमचं नाव जे आहे प्रत्येक प्रवर्गाने आहे हे चेक केलं जाऊ शकतं. 1/10 म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवार याप्रमाणे लेखी परीक्षेसाठीची ही यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक प्रवर्गानुसार यामध्ये चेस नंबर आहे, उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर, उमेदवाराचं पूर्ण नाव, यामध्ये प्रवर्ग आहे ज्या प्रवर्गानुसार यामध्ये लेखी परीक्षेसाठी नाव आहे, ॲप्लिकेशन ज्या कॅटेगरीमधून अर्ज केला होता त्या ॲप्लिकेशन कॅटेगरी, समांतर आरक्षणाची माहिती आणि मिळालेली 100 गुणांपैकी एकूण गुण. तर आता काही ठिकाणी इथं दिसतंय तर यामध्ये 97-95 स्टार्टिंगला आहेत, मात्र काहीचे प्रवर्ग आहेत खूपच कमी हा कट ऑफ आलाय, अगदी 57, 58, 60 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. तर आता आपण काय करूयात, प्रत्येक प्रवर्गानी आहे जो कट ऑफ कसा लागलाय काटोल साडीचा SRPF साडीचा हा जाणून घेऊयात. या ठिकाणी पाहिलं तर पाहू शकता SRPF गट क्रमांक 18 काटोल साडीचा हा निकाल जाहीर झाला असून कट ऑफ हा वेगवेगळा आहे. प्रत्येक प्रवर्गामध्ये अत्यंत कमी गुणांवर सुद्धा निवड झाल्याची ही दिसून येत आहे. यासाठी आपण प्रवर्गानी आहे कट ऑफ पाहूयात. SC अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 91 या 91 ते 57 पर्यंत कट ऑफची रेंज आले, म्हणजे सर्वात कमी 57 गुणांवर सुद्धा कट ऑफ आहे. इतर SRPF कॅम्पच्या तुलनेत सगळ्यात कमी या ठिकाणी कट ऑफ आलेली आहे SC प्रवर्गासाठी. ST साठी पाहिली अनुसूचित जमातींसाठी तर 86 आहे, त्या तुलनेने खूपच जास्त कट ऑफ आहे. पण तरी सुद्धा SRPF गट क्रमांक 18 सगळ्या प्रवर्गासाठी ओव्हरऑल ही कट ऑफ खूपच कमी दिसते. VJNT साठी 91 ते 87 पर्यंत गेले, जास्तीत जास्त 91, कमीत कमी 87 पर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे. या दरम्यान असाल तर तुमचं लेखी परीक्षेसाठी पात्रता यादीमध्ये नाव आहेच, तुम्ही चेक करू शकता. OBC इतर मागासवर्ग 91 ते 89 पर्यंतचा हा कट ऑफ आहे, या ठिकाणी सुद्धा हा कट ऑफ जास्त दिसतोय. SBC प्रवर्ग 89 ते 81 पर्यंत, 81 ते 89 पर्यंत आहे, मध्यम रेंजचा हा कट ऑफ दिसतोय. त्याच्यानंतर EWS प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 71 खूपच कमी आला, खाली आला. 71 ते 91 खूप जास्त रेंज आहे, म्हणजे काही 71-72ला पण लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये आहेत, काही 91 पर्यंत सुद्धा आहेत. या पद्धतीने लागलेला आहे. बाकीच्या प्रवर्गामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पूर्ण यादी मी टेलिग्राम चॅनलला शेअर केले. तर SC प्रवर्गासाठी सर्वात कमी कट ऑफ लागलाय काटोल ग्राउंडवर, फक्त 57 गुणांवर हा कट ऑफ लागला. जो इतर ठिकाणी पाहिलं तर 79 किंवा 91 हा खूपच जास्त असतो, तर त्या तुलनेने हा खूपच कमी हा कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे हा तुमचा सेफ झोन जो आहे 60, 65, 70 SC साठीचा हा मानला जाऊ शकतो. आता जास्तीत जास्त कट ऑफ जो आहे 91 गुणांपर्यंत गेलेला आहे. SC असेल, VJNT असेल, OBC असेल, EWS या प्रवर्गासाठी. तर या स्पर्धेची तीव्रता पाहिली तर विविध प्रवर्गांमध्ये स्पर्धा जास्त असल्याचं यावरून आपल्याला समजतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल फिटनेस
पूर्ण झालेला आहे. यामध्ये तुम्हाला आता सांगायची गरज नाहीये SRPF साठीचा. बाकी ज्या काही मैदानी चाचण्या पूर्ण झाल्या असल्या तर यामध्ये तुमची जी तयारी आहे ही जास्त चांगली असेल. जास्त जेवढे चांगले 95, 96, 97 हा एकदम सेफ झोन आहे. यामध्ये तुमचं लेखी परीक्षेसाठी यादीमध्ये नाव हे 100% फिक्सच असतं. यामध्ये पाहिलं तर SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूरसाठीचा ग्राउंडचा कट ऑफ हा महत्वाचा असणार आहे. विशेषतः SC प्रवर्ग पाहिला तर कट ऑफ जो कमी लागलाय त्यामुळे अनेक उमेदवारांना यामध्ये ही संधी ही प्राप्त होत आहे. या पद्धतीने ही संपूर्ण यादी मी टेलिग्राम चॅनलला शेअर केले. ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा हे चेक करू शकता. प्रत्येक प्रवर्गनिहाय या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून एकाच दहाप्रमाणे जवळजवळ या ठिकाणी अनुक्रमांक जर आपण चेक केला, अनुक्रमांक आपल्याला समजणार नाहीये, पण जे काही यामध्ये 7 ते 8, 8 ते 10 लिस्ट दिसत आहेत, म्हणजे जवळजवळ 600 ते 700 उमेदवार कदाचित असू शकतात. तर यांची लेखी परीक्षेसाठीची यादी जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवर लवकरच परीक्षेचा दिनांक, परीक्षेची तारीख, त्याचबरोबर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची जी महत्वाची माहिती आहे ती सुद्धा उपलब्ध होईल. सध्या ज्या उमेदवारांची नावं आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने लेखी परीक्षेसाठीची तयारी हे सुरू ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही दिवशी लेखी परीक्षेसाठीची तारीख ही जाहीर केली जाईल SRPF साठीची. तर अशा पद्धतीने पोलीस भरती 2024-25 बाबतच्या अशा SRPF असेल किंवा जिल्हा घटकनिहाय आपल्यापर्यंत ज्या अपडेट पोहोचत आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. आणि यासाठीच पोलीस भरती 2024-25 बाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.